बुलढाणा शहरातील शहीद स्मारक येथे आज कारगिल विजय दिवस निमित्त शहीदांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले। भारत पाकिस्तानमध्ये सर्वात मोठं उंचावर लढले गेलेले हे कारगिल युद्ध आहे। यामध्ये 527 जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून विजय मिळवला। 3 मे 1999 रोजी सुरू झालेल्या या कारगिल युद्ध 26 जुलै 1999 ला विजय मिळाला। याच दिवसाला कारगिल विजय दिवस म्हणून तत्कालीन सरकारने घोषित केलं। आज या कारगिल विजय दिवसाला 25 वर्ष पूर्ण झालीत। आजही या शहीद जवानांना मानवंदना देऊन त्यांनी केलेल्या वीर साहसी पराक्रमाचा गुणगौरव केला जातोय। या कर्नल सुहास जतकर, सैनिक कल्याण अधिकारी, स्क्वॉड्रन लीडर, बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह जिल्हाभरातील आजी माजी सैनिक व नागरिक यावेळी मानवंदनेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। आज कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातोय। 1971 नंतरची सर्वात मोठी जी लढाई आहे ती यावेळेला लढल्या गेली होती आणि विजय दिवस जो आहे तो आज मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड साहेब आपल्या सोबत आहेत। सर, मला सांगाल, आज कारगिल विजय दिवस आहे आणि आज या ठिकाणी आपण आलात, अभिवादन केलं या ठिकाणी शहीदांना, काय नेमक्या भावना आहेत? 1962 नंतरचा आतंकवादी म्हणजे सरळ पाकिस्तानने युद्ध न करता आतंकवाद्याच्या माध्यमातून कारगिल मोर्चा याच्यातून आपल्या भारतीयावर हल्ला केला होता आणि वरून अटॅक करत असल्यामुळे भारतीय जवानांना फार प्रतिकार करता आला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय जवान त्या ठिकाणी शहीद झाले होते। वेचून बरोबर त्यांच्या डोक्यातच गोळ्या भरून घातल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या कसरतीनुसार भारताच्या जवानांनी आतंकवाद्यांना नमोहरम करून ते युद्ध जिंकलं आणि त्याच कारगिल विजयाच्या दिवसाला अटल बिहारी वाजपेयी त्या काळचे प्रधानमंत्री होते आणि त्यांनी तो विजय दिवस साजरा केला होता। आणि आज या विजय दिवसांना म्हणजे आमच्या कर्तबगार भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाला, त्यांच्या मर्दनगीला, त्यांच्या धैर्याला, त्यांच्या धाडसाला आज या ठिकाणी 25 वर्षे पूर्ण होत आहेत। अनेकांनी आपलं रक्त त्या ठिकाणी सांडलं, आपला घाम त्या ठिकाणी सांडला, आपला देह माया मातृभूमीला अर्पण केला आणि त्यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आणि त्यांच्या परिवाराला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे आणि त्यांच्याकडनं भारतीयांनी किंवा इतरांनी प्रेरणा घेण्याचा सुद्धा दिवस आजचा आहे। आणि हा निश्चितपणे भारतीयांसाठी एक अभिमानाचा दिवस म्हणून आजचा कारगिल विजय दिवस आहे। आज बुलढाण्यातल्या या ठिकाणच्या शहीद स्मारकांवर जवळपास 200-250 भारतीय जवानांनी, रिटायर्ड जवानांनी आपल्या सवंगड्यांना, भूतपूर्व सवंगड्यांना या ठिकाणी येऊन अभिवादन केलेलं आहे आणि मी पण या ठिकाणी येऊन त्यांना अभिवादन करत आहे। भारत माता की जय। भारतीय जवानांनी जे आहे हा जो कारगिल विजय दिवस आहे, आपल्या 527 जवानांनी आपली आहुती देऊन हा कारगिल विजय दिवस जो आहे तो उजाडला होता। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा। 6 जून 1999 रोजी टायगर हिलची लढाई सुरू झाली होती। त्या टायगर हिलच्या लढाईमध्ये महार रेजिमेंटचे 4 बटालियन होते, 4, 9, 12 आणि 16 हे महार होते। त्या कारगिल युद्धामध्ये 9 महारचे मेजर मनोज तलवार त्या टायगर हिल ऑपरेशन के दौरान शहीद झाले होते आणि त्यांच्या नावाने भारत सरकारने एक पोस्टचं नाव मेजर मनोज तलवार, शहीद मनोज तलवार हे दिलेलं आहे। कारगिल युद्धाच्या वेळेस बरेच सैनिक, त्यामध्ये ग्रेनेडियरचे जे 16-18 वर्षाचे जवान लग्न होऊन आलेले होते, त्या लढाईमध्ये टायगर हिलवर फार रक्तबंबाळ झाले होते आणि त्यानंतर त्यांना 6 महिने दवाखान्यात असताना पलटनमध्ये युनिट गेल्यानंतर आज ते सुभेदार मेजर म्हणून रिटायर, ऑर्डनरी कॅप्टन म्हणून रिटायर झाले। ते सध्या भारत देशामध्ये परमवीर चक्र, जवान परमवीर चक्र हे मेल्यानंतर मिळते, पण त्या साहेबांना आजपर्यंत जिवंत आहे आणि त्यांना परमवीर चक्र मिळालेले आहे। त्याचप्रमाणे मनासिंग टॉप या त्यांना बी कारगिल युद्धामध्ये महावीर चक्र मिळालेले आहे। अशा प्रकारे त्या कारगिल युद्धामध्ये बरेचसे जवान शहीद झालेले होते आणि शहीद झाल्यामुळे हे आपल्या भारत देशाने दुर्लक्ष केल्यामुळे पाकिस्तान लोकांनी त्या कारगिल युद्धामध्ये आपल्या पोस्टवर जाऊन त्यांनी कब्जा केला होता। हे नंतर भारत सरकारच्या लक्षात आल्यामुळे भारतीय सेना त्यांना खदेडण्यासाठी भारतीय सेना तिथं लावण्यात आली आणि त्या लढाईमध्ये खडतर लढाई असल्याकारणाने फार कठीण परिश्रम, त्याच्यामुळे 0 मायनस टेम्परेचर असल्यामुळे सैनिकांना फार कठीण परिश्रम करावे लागले। याच्यामध्ये बरेचसे सैनिक आपल्या क्लायमेटेशनमुळे बरेचसे आपले शहीद झालेले आहे आणि
काही आपल्या कारगिल युद्धामुळे गोळ्या लागून शहीद झालेले आहे आणि अशा प्रकारे ही कारगिलची लढाई 24 सप्टेंबर 1999 रोजी समाप्त करण्यात आली आणि कारगिल विजय दिवस जाहीर करण्यात आला. जय हिंद. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण बुलढाण्याला कारगिल विजय दिवस साजरा करतोय आणि अत्यंत आनंद होतो की आपलं जे स्वतःचं बुलढाणा जिल्ह्याचं युद्ध स्मारक इथं बनलं आहे त्याला मानवंदना देऊन आपण आपल्या शहीदांना आठवण करून आणि पूर्ण जिल्ह्याला, देशाला, राज्याला आपण त्याची आठवण करून देतो आहे की ज्या शहीदांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या संरक्षणासाठी आपले प्राण दिलेले आहेत त्यांना आपण आज आठवण करत आहोत आणि पुढच्या पिढीला आपण ही प्रेरणा देत आहोत की देशासाठी त्यांनी सुद्धा काही ना काही केलं पाहिजे. आज का दिन हम सब माजी सैनिकों के लिए सबसे बड़ा दिन है. आज हमारे जवानों ने कारगिल के विजय प्राप्त किया है. हमारा ये 71 से लेकर अभी तक की जो लड़ाई हुई है उसमें मतलब ये सबसे इम्पोर्टेंट लड़ाई जो सबसे हमारे भारतवासियों के लिए एक गर्व की बात है, जिसके अंदर हमारे जवानों ने बहुत सारे बलिदान दिया है और ये ऊंचाई तक वहाँ पर उन्होंने जो ये जो बैटल वर्क है हमारा हिंदुस्तान के नहीं बड़े वर्ल्ड के अंदर सबसे बड़ा ये बैटल युद्ध हुआ है जो अनडिक्लेयर वार था, जो हमारे पाकिस्तान लोगों ने हमारे ऊपर थोपा हुआ था. जो हमारे वीर जवानों ने उसको बड़े शक्कत से और बड़े बहादुर से लड़ते हुए उसको अपना उनको खदेड़ करके उनको अपना विजय प्राप्त किया है. उसके अंदर हमारे बहुत सारे भारतीय सैनिकों ने यहाँ पर बलिदान दिया है और उसको विजय प्राप्त की है. आज का दिन हमारे लिए ये जो कारगिल डे है हमारे सबसे बड़ा दिन है. हम सभी भारतवासियों के लिए उसके लिए अभिमान की बात है. ये हमारा मतलब 71 से लेकर इससे पहले मतलब जो लड़ाई हुई है उसके बाद ये सबसे बड़ा एक युद्ध हुआ है और इसके अंदर जो हमारे सभी जो तीनों सेना है जिसमें एयरफोर्स से लेकर नेवी और अपना थल सेना, इन्होंने अपना जाबाज सैनिकों ने बहुत अच्छा काम करके अपना ये दुश्मन को अपना विजय प्राप्त करके उनको अपना ये नाम रोशन किया है. उसके अंदर बहुत सारे हमारे जो बहादुर जवान हैं जिन्होंने मतलब ये इसके बहादुर जवानों ने अपना बलिदान दे करके ये अपना भारत का सबसे जो अपना नाम ऊंचा किया है. ये हमारे लिए बहुत गर्व की बात है. आज उनके ये उन्होंने जो जिन जवानों ने मतलब जो बहादुर सैनिकों ने हमारा ये बलिदान दिया है उसके उपलक्ष्य में आज हम ये कारगिल दिन मनाते हैं. ये हमारे लिए बहुत गर्व की बात है. आज 26 जुलै कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो. यामध्ये 1999 मध्ये जे युद्ध झालं होतं त्याच्या विजय आजच्या दिवशी प्राप्त झाला होता. तर त्यांच्या जे काही शहीद झाले होते जवान तिथले, तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहे. आणि इथे सगळ्या वीर माता, वीर पत्नी तसेच वीर पिता आणि आपल्या जिल्ह्याचे माजी सैनिक लोक इथे सहभागी झाले होते. तसेच कर्नल जतकर सर आणि मी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व आमची सगळी टीम या ठिकाणी कारगिल विजय दिवस आज साजरा केला आहे.